नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा नवीन आणि विशेष कार्यक्रम दिनविशेष. भारतीय नौदलात टायगर शार्कच्या नावाने असलेली पाणबुडी INS कलवरी लष्करात सामील करण्यात आली होती. या पाणबुडीने देशाची 30 वर्षे सेवा केली. त्यानंतर 31 मार्च 1996 रोजी कलवरी भारतीय नौदलातून सेवामुक्त झाली. या पाणबुडीला हिंद महासागरात सापडणाऱ्या अतिशय धोकादायक असलेल्या टायगर शार्कच्या नावावरून हे नाव देण्यात आले होते. यानंतर विविध श्रेणीतील अनेक पाणबुड्या नौदलाचा भाग बनल्या. फ्रान्सच्या सहकार्याने स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक स्कॉर्पिन श्रेणीची पाणबुडी 2017 मध्ये नौदलात सामील करण्यात आली होती आणि तिला देखील कलवरी असेच नाव देण्यात आले आहे. कलवरी पाणबुडी ही आजवर जगातील सर्वात घातक पाणबुड्यांपैकी एक मानली जाते. ऑलिम्पिक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विविध खेळांची स्पर्धा आहे, जिथे वेगवेगळ्या देशातील संघ आणि स्पर्धक सहभाग घेतात. ऑलिम्पिकच्या लोगो मध्ये 5 वर्तुळे आहेत, जी ऑलिम्पिकच्या भावनेने एकत्र आलेल्या 5 खंडांचे आणि त्यांच्या खेळाडूंचे प्रतिनिधित्व करतात. ऑलिम्पिकच्या खेळाची सुरुवात 1896 ला प्राचीन ग्रीसमध्ये झाली होती. ऑलिम्पिक दर 2 वर्षांनी होतात आणि उन्हाळी तसेच पावसाळी खेळांमध्ये विभागलेले असतात. विविध खेळ यात हळूहळू जोडण्यात आले, पण महिलांसाठी पहिल्यांदाच आईस हॉकीचा समावेश सन 1998 मध्ये करण्यात आला होता. 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने महिलांच्या आईस हॉकीला ऑलिम्पिक खेळ म्हणून सादर करण्यासाठी मतदान केले, जेणेकरून या खेळांमध्ये महिलांचा अधिकाधिक सहभागाला प्रोत्साहन मिळावे. भारतीय राजकारणी वसुंधरा राजे सिंधिया यांचा जन्म 8 मार्च 1953 रोजी मुंबई येथे झाला. वसुंधरा राजे हे राजस्थानच्या राजकारणातील एक मोठे नाव आहे. भाजपमध्येही ते राजकीय दृष्ट्या खूप मजबूत आहेत. 1984 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश करताच त्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य म्हणून सहभागी झाल्या. 1985 मध्ये पहिल्यांदा राजस्थान विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्या भाजप राजस्थानच्या युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष देखील झाल्या. तेव्हापासून त्या 3 वेळा विधानसभेच्या तर 5 वेळा लोकसभेच्या सदस्य झाल्या आहेत. शेवटी 2003 मध्ये आणि नंतर 2013 मध्ये त्या राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी निवडून आल्या. विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री पद सोडले. बालाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांचा जन्म 8 डिसेंबर 1720 रोजी पुणे येथे झाला. नानासाहेब पेशवे हे थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते. 1740 मध्ये बालाजी बाजीराव पेशवे पदावर आले. हे पद मिळाले तेव्हा ते 18 वर्षांचे तरुण होते. ते थोरल्या बाजीराव यांच्या नंतर मराठा साम्राज्याचे पेशवे बनले. त्यांच्याच काळात मराठा साम्राज्याने यशाचे उत्तुंग शिखर गाठले. नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी खूप मोठे योगदान दिले होते. त्यांना 25 जून 1740 रोजी छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे सातारा दरबारी प्रदान केली होती. 1761 च्या 3ऱ्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. हा त्यांच्या सोनेरी कारकिर्दीला डागाळून टाकणारा होता. त्याच पराभवाच्या धक्क्याने 23 जून 1761 रोजी त्यांचा मृत्यू झाला. आज जगभरातील सर्व बौद्ध लोक बोधी दिवस साजरा करतात. हा दिवस बुद्ध यांचा प्रबोधन दिन म्हणून देखील ओळखला जातो. गौतम बुद्ध यांना बौद्ध धर्माचे संस्थापक मानले जाते. आजच्या दिवशी त्यांना ज्ञानाची प्राप्ती सुमारे 2500 वर्षांपूर्वी झाली होती. बोधी हे संस्कृत आणि पाली भाषेमधील क्रियापदावरून आले आहे, ज्याचा अर्थ जागणे किंवा जागृत असा आहे. बौद्ध धर्मात याचा अर्थ सामान्यतः ज्ञान असा समजला जातो. बुद्ध होण्यापूर्वी ते राजघराण्यात जन्मलेले सिद्धार्थ गौतम होते, पण असे असूनही त्यांनी सर्व सुखांचा त्याग करून तपश्चर्या आणि समर्पण अंगीकारले. असे म्हटले जाते की जेव्हा त्यांनी घर सोडले तेव्हा ते 29 वर्षांचे होते. एके दिवशी सिद्धार्थ गौतम रात्री शांतपणे राजवाडा सोडून सत्य आणि ज्ञानाच्या शोधात जंगलाकडे निघाले. जीवनाचा खरा अर्थ शोधण्यासाठी त्यांनी 6 वर्षे सखोल आत्मपरीक्षण, तपश्चर्या आणि ध्यान केले. अखेर बिहारमधील बोधगया येथील बोधी वृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झाले. सिद्धार्थ गौतमाला जेव्हा ज्ञान प्राप्त झाले आणि ते बुद्ध म्हणून जागृत झाले, त्या क्षणाचे स्मरण बोधी दिन करतो. बोधी दिन हा गौतम बुद्धांच्या ज्ञान प्राप्तीचे प्रतीक मानला जातो. सार्कची स्थापना 8 डिसेंबर 1985 रोजी ढाका येथे
सार्क चार्टरवर स्वाक्षरी करून झाली. दक्षिण आशियाई देशांचा आर्थिक विकास आणि क्षेत्रीय एकतेसाठी तसेच दक्षिण आशिया देशात चांगला व्यापार व्हावा यासाठी हे संघटन प्रयत्नशील असते. यासह महिलांचे प्रश्न सोडवत त्यांचा विकास, व्यापारातील तांत्रिक अडथळे दूर करणे, सदस्य देशातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासह परस्पर सहकार्यातून कृषी, औद्योगिक, आरोग्य क्षेत्र, क्रीडा, कला आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी हे संघटन कार्य करते.